तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होती आपल्या मॉर्निंग ड्रिंकपासून. सॉरी इव्हनिंग ड्रिंकपासून. मॉर्निंग बोलायची सवय लागली म्हणून. सो सॉरी गाईज. इव्हनिंग झालेली आहे आणि हा आहे माझं इव्हनिंग ड्रिंक. तो म्हणजे आवळा ज्यूस आणि गरम पाणी आहे. सो हे ज्यूस मी डेली घेते आता. म्हणजे सध्या 4-5 दिवस झालेत मी स्टार्ट केलं आहे. क्रिशवाला मला फीड करायचं आहे. तिचं जे इव्हनिंग स्नॅक्स आहे ते, त्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे. आणि हे बाळ बसलेलं आहे इकडे. बाळ काय बोलते आई? थे दे तुझा ॲप्रॉन. चल आपण खाऊ खायचंय ना. खाऊ जे मी बोलते ना ते ती रिपीट करायचा 100% प्रयत्न करते. बिचारीला नाही एवढं बोलता येत पण ट्राय 100% करते. सो इथे तिची तयारी केलेली आहे खाऊची. आणि खाऊ थंड होतोय. एक कुठे पांडा क्रिशिवाचा? क्रिशिवा वेअर इज पांडा? पांडा पांडा कुठे? कुठे पांडा? कुठे बाळा पांडा? कुठे पांडा? अरे 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 ताल सूर मिक्स. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत जे तुम्हाला दिसत आहेत तेवढे. आणि आमचे शेट अजून निघालेले, म्हणजे अमोल शेट अजून निघालेले नाही आहेत ऑफिसमधून. आणि आमचा घड्याळ 10 मिनिट पुढे आहे. सो आपण म्हणू शकतो की 7:35 झालेले आहेत. अजून अमोल निघालेले नाही आहेत. बघू आता मी घरातली सगळी कामं जी पॉसिबल आहेत ती आवरून घेणार आहे. सो बघू. आणि मॅडम सध्या खेळत आहेत. मला असं वाटतं की हिचा मूड तिकडेच. कशी जाणार क्रिशिवा तू? मला असं वाटतं की हिचा मूड थोडा चांगला आहे, म्हणजे खेळण्याचा मूड आहे. सो बेटर की मी थोडंफार जे काही मला पॉसिबल होईल, म्हणजे राईस वगैरे घालून ठेवते, अशी काही छोटी मोठी कामं आहेत ना ती मी करून घेते. सो बघूयात कसं काय होतं. आणि इथे मी दूध गाईचं गरम करायला घेतलेलं आहे. आणि हा घेतला होता मी फरसाण. सो सध्या मी असा फरसाण खाते, नॉर्मल आहे. आणि उभ्याच खाते, असं इथे ठेवून देते आणि काम करता करता खाते. सो सध्या मी असं खाते, कारण की हे जर मी असंच घेऊन बसले ना, समजा फॉर एक्झाम्पल मी कुठेतरी चेअरवर वगैरे घेऊन बसली तर क्रिशिवा मला खाऊन देणार नाही. सो तो असा इथे ठेवायचा आणि आपली किचनमधली जी कामं आहेत ती करता करता हे असं खाऊन घ्यायचं. तुम्हा सर्वांना दाखवते मी जादू. आणि जादू काय आहे ती डिरेक्टली मी रिव्हील करते. 1, 2, 3. ही होती माझी जादू. एनिवेज, सो ही नो स्ट्रिप आहे जी मी गेले काही वर्षांपासून. तर मित्रांनो आमच्या मॅडमने केली होती सू आणि शी, त्यामुळे तिची कुरकुर चालू होती. ॲक्च्युली असं असतं की तिला ते मी तुम्हाला सांगते. 2 मिनिट थांबा. सगळ्यात पहिलं आपलं हे कम्प्लीट करूया. सो याबद्दल असं म्हणायचं आहे की नो स्ट्रिप ही जी मी यूज करते ना ती गेले काही वर्षांपासून वापरते. आणि याचा मला खूप बेनिफिट होतो आहे. म्हणजे एकदा यूज करून नाही म्हणू शकत आपण, पण मी 2-3 वेळा कंटिन्युअसली, जर आता समजा आज मी लावली देन परवा, म्हणजे अशा गोष्टी जर 3 ते 4 टाईम मी केल्या, म्हणजे नो स्ट्रिप जर मी 3 ते 4 टाईम यूज केली तर मग ब्लॅकेट्स वगैरे ते रिमूव्ह होऊन जातात. सो ते नाही दिसत. आणि हे मला असं वाटतं की मला गरजेचं आहे, कारण की माझ्या नोजवर आहेत ब्लॅकेट्स वगैरे, व्हाईट हेड्स वगैरे आहेत. आणि हो, कशी दिसते मी नक्की कॉमेंट करून सांग. आता कशी दिसते ते कॉमेंट करून सांग. स्टे ट्यून. हे बघा मित्रांनो, मी जी नो स्ट्रिप लावली होती ती ही आहे बांबू चारकोल म्हणून, विथ चारकोल एक्स्ट्रॅक्ट्स. आणि नॅचरल स्किन केअर ऑइल कंट्रोल क्लिन्झिंग रिमूव्स ब्लॅक हेड्स, नो स्ट्रिप, नोज पोअर स्ट्रिप्स. सो डर्मॅटॉलॉजिकल टेस्टेड आहे, त्यामुळे टेन्शनच नाही. सुटेबल फॉर ऑल स्किन टाईप्स. बाळा थांब बाळा. सो हे जे काही, आणि इथे सगळं काही दिलेलं आहे आपण कसं यूज करू शकतो. काय नाही, नॉर्मल आपल्याला वॉर्म वॉटर घ्यायचं आहे, नोजला लावायचं आहे आणि त्यावर लावायचं आहे. सो ते प्रॉपर एकदम निघून जातं. 140ला आहे. आणि मला वाटतं की याचा बेनिफिट खूप आहे. अजून नो स्ट्रिप्स आहेत, काही मी यूज केल्या आणि काही आहेत. सो आता ऑलमोस्ट थोडे अजून 4-5 बाकी असतील. सो ठीक आहे, चलो. क्रिशिवा कुरमुरे खाते, मी पटकन कामावरून घेते. चल बाळा आई काम. तर तुम्हाला जर याची काही काय म्हणतात, याची जर काही डिटेल्स हवी असेल तर मला कॉमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की सांगेल सगळ्या काही डिटेल्स. विथ डिटेल्स मी तुम्हाला सगळं काही सांगेल. अगं थांब. हे बघा, मला किचनचं शूट करायचं होतं, किचनमधलं, म्हणून मी. बघा या मॅडम आमच्या
मला करायचं होतं किचन मधलं शूट आणि म्हणून मी हॉलमधून हे इकडे आणला स्टँड. आणि ह्या मॅडम बाळा आईला शूट कर, आईला काम करायचंय ग्रीशिवा, आईला काम करायचंय ग्रीशिवा. वेट वेट बाळा, आईला कधी आपण जेवण बनवणार, आईला काम करायचंय ग्रीशिवा. सो मॅडम स्टँड लावून मला इझी होतं शूटसाठी. सो बहुतेक जण तुमच्यापैकी बोलाल ना बाळा की स्टँड लावून शूट करत जा, मला त्यासाठी अमोलचं वेट करावं लागतो. दुसरं ऑप्शन नसतो काही, कारण की या मॅडम स्टँड ठेवतच नाही आणि तो एवढा जड तरी पण नाही. अगं पडशील ना, लागेल तुला. ती बघ जास्त मस्ती आली हिला. आणि फायनली आमचं स्टँड बिचारा पडलेला आहे तरी मी सोडत नाही. त्रिशिवा इकडे बघ, आई बघ काय बोलते. आई काम करते त्यामुळे तू स्टँड तो पाडू नकोस. आईला काम करायचंय ग्रीशिवा. चल चलो ग्रीशिवा. बघा बाळ, अगं ए माझी, मला असं कंट्रोल नाही होते. अगं तो त्याच्या जागेवर ठेवू आपण. चल स्टँडची जागा कुठे आहे तिथे आपण ठेवून देऊ. आई नाही घेत स्टँड, ओके आई नाही करत शूट. चल त्रिशिवा वेट, स्टँड इकडे होता ना आपला, इकडे आपण ठेवून देऊ. चल चल आई सोबत. आता मला असं वाटतंय की हा ते म्हणतो ना आपण कपडे घडी घालून ठेवणं, तसं आता मला स्टँड घडी घालून ठेवावं लागेल किंवा तिला मी दुसरीकडे कुठे डायव्हर्ट करते. सो तिचं डायव्हर्ट होणं इम्पॉर्टंट आहे, अदरवाईज घडी घालून ठेवणं. हॅलो, कोणाचा हॅलो आहे? हॅलो बाबा वेअर आर यू? घे बाबाचा फोन आहे, घे. हां हॅलो बाबा वेअर आर यू? प्लीज कम फास्ट. हॅलो बाबा वेअर आर यू बाबा? हे घे, कर बाबाला कॉल कर. सीट इकडे तरीची 100% भीती आहे. हे घे तुझी खेळणी. खेळ आता छान छान. आई काम करते. हा आईला काम करून द्यायचं क्रिशिवा. हे बघ आईला अजून फरसाण नाही खाऊन दिलास तू. तर मित्रांनो सध्या मी हे अशी कामं करते. आय डोंट नो मी तुम्हाला दिसते नाही दिसत आहे. सो ठीक आहे, मला नाही वाटत आहे मला भाजी वगैरे करून देईल. दूध आहे क्रिशिवा, पण ऍटलिस्ट राईस मी करून ठेवते. नो दूध आपण ठेवूया फ्रीज मध्ये. अगं नो ग बाळानो. यामध्ये आहेत क्रिशिवाचे तांदूळ. क्रिशिवा खाते इंद्रायणी तांदूळ. मी तिच्यासाठी सॉंग्स पण लावले, बट तिला सॉंग्सही नाही बघायचे. तिला फक्त आई पाहिजे. सध्या असं झालंय. बाळा नको ना सांडवस खाली. तिला सध्या फक्त आई पाहिजे. आणि मला असं झालंय की ऑलरेडी मी लेट आहे. म्हणजे किती वाजलं, 9:10 झालेले आहेत आणि अजून माझं काहीच काम आवरलेलं नाही आहे. आणि अमोल येतील, पण अमोल आल्यावर अमोलला पण भूक लागलेली असेल. सो त्यांना सुद्धा जेवायला मला देणे इम्पॉर्टंट आहे. सो माझं झालंय असं. कुरमुरे देते आहे तुला, थांब. तांदूळ खायला घेतले या मॅडमने.
तर माझं झालंय असं की मला असं वाटतं की अमोल आल्या त्यांना मी खायला द्यावं छानपैकी गरम गरम. बट मला ना डेली अमोल आल्यानंतर ऑफिसमधून आल्यानंतर जेवण बनवावं लागतं. सो हे दाखवावं तुम्हाला. ऍक्च्युली मला सगळ्यात मोठा रिझन आहे की बरेच लोक म्हणतात ना की लाईक आईला काय काम वगैरे असतं. तर आईला काम जरी नसलं तरी ही कामं असतात की आईला ना एक बाळ हँडल करून जेवण बनवणं सुद्धा खूप डिफिकल्ट आहे. आणि मी या गोष्टी 7 वाजेपासून 6 वाजेपासून ट्राय करते की मला. आणि इतरही गोष्टी असतात ना मित्रांनो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेवण सोडून बाकीही कामं असतात ना. आता मी सकाळपासून 3 टाइम लादी पुसली कारण की कृषीवाणी सारखी सू वगैरे केली. मगाशी तिने सू आणि शी दोन्ही पण केली होती आणि ती लादी मला अजून मी वरच्यावर पुसलेली आहे नो डाऊट. पण अजूनही मला ती क्लीन पुसायची ती लादी. सो ही सगळी कामं आईला असतात. हेच करताना आईचा दिवसही निघून जातो. प्रत्येक आईचं, नॉट ओन्ली मी. पण हे मला आहे ना असं सांगायचं आहे की आई लोकांना थोडाफार समजून वगैरे घ्या. आता मी घेतलेली आहे यामध्ये मसूरची डाळ, तांदूळ. सो मी सगळ्यात पहिला ठरवलं की मी कृषीवाचा खाऊ करून घेते आणि त्यानंतर बेटर की आमचा खाऊ मी थोडंसं लेट करते. अमोलला यायला पण थोडाफार टाइम आहेच. ही बघा ही मॅडम कुठे चाललेली आहे. सो तिला मी किचनमध्ये नाही बसवत. फर्स्ट टाइम मी तिला किचनवर बसवलेलं आहे. तिला मी शक्यतो नाहीच बसवते. आणि किचन सगळा माझा मेस झाला. मेसी किचन. चल तू इथेच छान वाटतेस. संध्याकाळचा टाइम असा असतो ना बेसिकली ऍक्च्युली 24 आवर्स नॉट ओनली संध्याकाळ. संध्याकाळीचा कृषीवाला मी कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजे. सो तिला कोणीही असू दे घरामध्ये, अमोल जरी असले ना तरी पण तिला संध्याकाळी आई लागतेच. आता बघायची शांत बसेल. संध्याकाळी ना तिला आई कंपल्सरी पाहिजे. ते बघ तिकडे कोण आहे. सगळेजण म्हणतात कृषीवा छान नाहीये, बॅड गर्ल आहे. आता कारण की तू बॅड सारखी वागतेस. तांदूळ घेतले होते तिने खायला बट मी तिला दिलेले आहेत कुरमुरे आणि वर बसवलं तर मग माझी कामं नाही होणार. कारण की मी तुमच्याशी बोलता बोलता कामाकडे कमी पण तिच्याकडे लक्ष जास्त आहे. सारखी भीती वाटते की अरे ती पडेल पडेल पडेल. आणि किचनवर वगैरे मी तिला नाही बसवत. ती सवय तिला लावलेलीच नाही. कारण की किचनचा स्पेस छोटा आहे आणि तेवढ्यामध्ये इतर कामं करायची की तिला बसवायचं. सो एनिवे मला असं वाटतं की तिचा खाऊ मी करून घ्यावा आणि बाकीची जी कामं आहेत शॉर्टकटवालं जेवण ते अमोल आल्यावरच करते. तेच मला वाटतं की बेटर पडेल मला. सो तिचा खाऊ आहे तो पटकन मी करून घेते. All through the town. सो मी तिला शक्यतो आहे ना हे जे सॉंग्स वगैरे गोष्टी असतात ना त्या गोष्टी मी मला काही काम असेल तरच. कृषीवा नको. तर मित्रांनो होप आता तुम्हाला दिसत असेल कॅमेरा सरळ मी समोर ठेवून दिला. आणि मला असं आहे की शूट करायचं आहे कारण की माझी इच्छा आहे की मी व्लॉगिंग वगैरे करावी आणि शूट करायचं आहे मला. कॉन्टेंट ना माझ्याकडे खूप सारे आहेत पण ना काय होतं तेवढा सगळ्याला ना मला टाइम द्यावा लागतो. सो रेग्युलर जे डेली बेसिसवर मी जे काही करते जे गेले काही महिन्यांपासून करते मी नो डाऊट. कृषीवा एक 3-4 महिन्याची होती 3 महिन्याची होती तेव्हापासूनच ह्या सगळ्या गोष्टी मी करते. सो तेव्हापासून आतापर्यंत या गोष्टी माझ्यासाठी खूप अवघड गेलेल्या आहेत. हळूहळू तुम्हाला काही गोष्टी समजतीलच. सो आता म्हटलं की ठीक आहे जसं काही आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. पुढे आपण बघू की आपल्याला काय काय कंटेंट आपल्याला शूट करून ते थोडंसं म्हणतो ना आपण एखादा विषय आपल्याकडे आहे पण तो कसा मांडायचा हे थोडं मला डिफिकल्ट जातं. म्हणजे प्रॅक्टिकली गोष्टी करायला मला डिफिकल्ट जातात. डोक्यामध्ये खूप काही आहे. ठीक आहे माझ्या भावना तुम्ही समजू शकता नो डाऊट. सो हे आमच्या मॅडम. किचन मला लागतो नीट आणि एकदम क्लीन. कारण की किचनमध्ये जर खराब असं मला दिसलं काही घाण वगैरे दिसली की मला कामं नाही होत. सगळं गॅसच्या खालून घ्यावं लागेल पण टेम्पररी मी असं घेते कारण मला करायचं आहे जेवण. ए कोण आहे कृषीवा. कोण आहे तिकडे. नाचत होती ही त्यामुळे मी घेतलेलं शूट करायला बट आता ऑलमोस्ट झालंय. मला थोडं लेट झालं. कोण आहे बाळा. कोणी आली मला द्यायला. आईला देते.
प्लेस देईलच. आपला हा रिसॉर्ट कुठे आहे एक्झॅक्ट, फिरण्यासारखं काय काय आहे. आता तू खाऊ खाल्ला ना हा रिसॉर्ट जो दुधू आणि हळद. आम्ही दुधू आणि हळद खाल्लंय. त्याशिवाय जर तुम्ही स्पेस नेक्स्ट दुसरा पण आईला खाली पडलेलं नाही द्यायचं आईला. दे बोट 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 हळू हा का. हा माहिती क्रिशिवा कोणाला ए क्रिशिवा ए आला 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 ए कोण आला ए गुतू 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 कोणाला मा गुतू गुतू शूज. अरे शिशी आहे का बाबू ते शिशी आहे. डोंट टच शिशी आहे. क्रिशिवा शिशी आहे बा. हात धुवायला लागतील आता तिथे. हात धु तिचे आ आ तिकडे आमची भूमगाडी आहे बाबा. चला चलो कम सो अमोल तिला लगेच नाही घेत सॉक्स. बाबाला शूज ठेवायचे, बाबाला फ्रेश व्हायचंय, चेंज करायचंय, मग बाबा तुला घेणार. कुठून आवाज येतोय. ये 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 you चल वेट फॉर अ मिनट की खा के खा खो की खा की गेली. आता ना ही पोरगी 5 मिनिट बाबाच्या मागे मागे करेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल बाबा फ्रेश होऊपर्यंत, आणि मग एकदाची बाबाला भेटून घेईल, आणि जसं बाबाला भेटेल बाबाकडे 5 मिनिट्स थांबेल, त्याच्यानंतर पुन्हा आई चालू करेल. सो चला एवढंच मला बोलायचं होतं. वेळ न वाया घालवता जेवण बनवायला स्टार्ट करते, जे की मी अजूनपर्यंत बनवलेलं नाही आहे. आई नाही घेणार क्रिशिवा. आता आईला जेवण बनवायचंय बाळा. बाबा घेणार आता तुला. गो. कुठे आहे बाबा. बाबाला फ्रेश व्हायचंय ना क्रिशिवा. बाबाला फ्रेश व्हायचंय आता, मग बाबा घेणार तुला. कम धू. वेट 1 मिनिट. चल ये आईकडे ये तोपर्यंत. कम. आता आई नकोय, आता बाबा पाहिजे. सो 5 मिनिट्स तरी आता बाबाकडे जाईल ती, आणि मग त्यानंतर आईच्या मागे मागे लागेल. आई मला घे, आई मला घे. तर मित्रांनो, ह्या पोरीने मला सांगितलंय मला उचूक कर. याला नाव पडलं आम्ही उचूक. तिला असं असतं की लाईक गाल घेऊन येतं पुढे आणि म्हणते मला पप्पी. थांब ना बाळा, आई बोलते ना. आई सगळ्यांसोबत बोलते ना, मग डिस्टर्ब नाही करायचं. उचूक करू तुला उचूक. पप्पीला नाव पडले उचूक, आणि ती म्हणते ते कर. सो बाबा येऊन पण बाबा आमचा काही फायदा नाहीये. बाबा येऊन ॲक्च्युली आईचा काही बेनिफिट नाही झालाय. फक्त आईला छान वाटतंय की बाबा फायनली घरी आहे, सुखरूप आहे, छान आम्हाला टाइम देणार. बस एवढंच हॅपीनेस आईला भेटलेला आहे. पण बाकी हॅपीनेस आईला हा अजिबात भेटलेला नाहीये की आई काम करून बाळा आईला काम करून देणार. हा हॅपीनेस मला अजिबात भेटलेला नाही, कारण की ती बाबा जवळ थांबत नाही. कसं वाटतंय गाईस तुम्हाला हे बघून. तर मित्रांनो, कृषीवाला असं करत राहायचं. असं करत राहिलं की तिला आवडतं, आणि ती माझ्याजवळ येत होती असं करण्यासाठी. आता तिचं समाधान होईल हो 5 मिनिट्स नंतर. मग मी जेवण बनवायला घेईल. करते ना आई तुला बाळा. आई करते ना. चल सिट प्रॉपरली ना. सिट प्रॉपरली. काय झालं सांग मला. काय झालं सांग. बघितलं, दाखवायची इच्छा झाली मला, म्हणून मी कॅमेरा घेतलाय. हे असं करूपर्यंत ना माझंही तोंड दुखून जातं, त्यामुळे हा शॉर्टकट माझा. तर गाईज आम्ही कंटिन्यू ठेवतो आता हे थोडा वेळ तरी, मग बघू.
फायनली किचनमध्ये मी आली आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आज खूप महत्त्वाच्या गोष्टी मी ॲक्च्युली तुमच्यासोबत शेअर करते. खूप लोकांना ते क्वेश्चन असतातच, त्याचे आन्सर्स मी देणार आहे. तर सगळ्यात पहिल्या क्रिशिवाने मला काम नाहीच करून दिलं. अमोल आल्यानंतरसुद्धा माझा अर्धा ते 1 तास गेला आणि त्यानंतर मी जेवण बनवायला स्टार्ट केलं. खूप असतं वेगवेगळं. जरी म्हटलं तरी पण क्रिशिवा आम्ही जे फूड खातो ते क्रिशिवाला आम्हाला नाही देता येत, कारण की थोडंफार तिखट वगैरे असतं, ऑइल वगैरे असतं, जे की मी तिला तिखट नाही देत किंवा मी तिला तूप वगैरे देते. सो या कारणास्तव तिच्यासाठी जे स्पेशल जेवण असतं तिचं वेगळं असं तेही बनवावं लागतं. सो यामध्ये माझा वेळ गेला आणि अमोल आल्यानंतर बनवणं म्हणजे थोडं डिफिकल्ट जातं. आणि अमोल सध्या गोरेगावला आहेत. आम्ही जिथे राहतो तिथून गोरेगाव खूप मोठ्या डिस्टन्सवर आहे, खूप अंतर आहे. आपण बाय रोड गेलो तरी आपल्याला वेळ लागतो, आपण बाय ट्रेन जरी गेलो तरी आपल्याला वेळ लागतो. सो गेले काही महिन्यांपासून अमोल गोरेगावला काम करत आहेत. ऑफिशियल वर्कसाठी ते तिकडे आहेत आणि त्या कारणास्तव अमोल सकाळी 7ला जाऊन रात्री 11, कधी 12, कधी 12:30, कधी 1 अशा टाईमला अमोल सध्या येत आहेत. त्या कारणास्तव मला या सगळ्या गोष्टी एकटीला थोड्या डिफिकल्टच जातात. आणि क्रिशिवा कसं आहे तिचं म्हणजे एक रुटीन तिचा फिक्स ठरलेला असतो लहान बाळाचा, आणि आपण जर रुटीननुसार नाही गेलो तर मग बाळ थोडंसं कुरकुर करत असतं. सो त्या कारणास्तव मला या सगळ्या गोष्टी डिफिकल्टच जातात. सो अमोल ऑफिसमधून आल्यानंतर मग मी हे काम केलं, त्यानंतर मग आम्ही जेवलो. सो ही सगळी कामं करता करता आम्हाला झोपायला ॲक्च्युली डेलीच 2 किंवा 3 वाजतातच. आणि माझ्यामुळे अमोलला पण त्रास होतो. हे सगळं कर्तव्य, हे सगळं काम एका आईचं नक्कीच आहे, कारण की तिचे बाबा, क्रिशिवाचे बाबा घरीच नसतात, त्यामुळे ते खूप टायर्ड फील होऊन जातात. त्यांना वाटतं की मी आराम करावा, बट ही पोरगी आम्हाला कधी कधी नाही झोपून देत आणि त्या कारणास्तव ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला डिफिकल्ट जातात. एनिवे, हा पार्ट अलग राहिला. आता वेगळ्या विषयाकडे मी येते. तो विषय असा, खूप लोकांना प्रश्न काही पडलेले आहेत. Q&A व्लॉग हा नक्कीच येणार आहे गाईज, मला लवकरच घेऊन यायचा आहे. त्या थ्रू तेव्हा तुम्हाला सगळ्याच प्रश्नांचे उत्तरं नक्कीच मिळणार. पण आता मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या, ते म्हणजे खूप लोकांना स्टेटसवरून किंवा एखादी स्टोरी आपण ठेवतो त्यावरून जज केलं जातं. खूप लोक मला जज करतात. सो मला त्यावर असंच म्हणायचं आहे की मी कुठेही भांडण वगैरे नाही करत आहे. जे काही स्टेटस किंवा स्टोरीज वगैरे असतात ते काही नक्कीच माझ्या रिलेटेबल असतात, कारण की मी रिलेट करते म्हणून मी ठेवते. पण काही गोष्टी ज्या आहेत मी स्वतः रिलेट नाही करत, बट मला माहिती आहेत माझ्या वयाच्या ज्या कोणी मुली, ज्या कोणी बायका, ज्यांना बेबी आहेत किंवा जे सासरी वगैरे राहतात, एकत्र कुटुंबात राहतात किंवा काही, त्यांचे भांडण वगैरे असतात. काही लोकांचे सासू समजून नाही घेत, नणंद समजून नाही घेत, सासरे बरेचसे घरातले असतात मॅटर्स त्यांच्या, जसं आपण म्हणतो. सो ते लोक रिलेट करतात आणि त्या कारणास्तव या गोष्टी जेव्हा मी टाकते तेव्हा त्या गोष्टी समोरचे लोक रिलेट करतात, मला छान छान कॉमेंट करतात, त्यांना त्या गोष्टी फील होतात आणि त्यांना त्या गोष्टीमध्ये सोल्युशन्स वगैरेही मिळून जातं. बऱ्याचदा असं झालं आहे, काही लोकांनी असंही मला सांगितलं आहे की तू असं असं वागलीस किंवा असं असं केलंस, आम्हाला छान वाटलं, आम्ही तसं करून पाहतोय. सो तुम्ही ह्या सगळ्या कॉमेंट्स जाऊन इंस्टाग्रामला आणि फेसबुकला वगैरे जाऊन बघू शकता माझ्या आयडीवर, सो दॅट तुम्हाला याचे आन्सर्स मिळून जातील. दुसरी गोष्ट, मी सासरी जेव्हा आली आहे तेव्हाच मी स्वतःला वचन केलेलं आहे, एक वचन दिलेलं आहे की मी सासरच्या लोकांना मी माझं मानलं आहे. आणि त्या दिवसापासून जेव्हा माझं लग्न झालं आणि मी माझ्या सासरी एंटर केलं होतं आमच्या गावी, त्या दिवसापासून मी ते प्रॉमिस पाळते, मी ते वचन पाळते. आणि मी कोणत्याही प्रकारसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी आणि कोणत्याही वेळेने मी माझ्या सासरी कोणाशीच भांडत नाही. मग बऱ्याच मुलींचे असतात मॅटर्स असतात काही, म्हणजे लाईक मॅटर्स मीन्स समजून जा की लाईक सासरी वगैरे त्यांचं सासूसोबत पटत नाही, काही जणींचं नंदेसोबत पटत नाही. सो माझं असं काही नाही आहे. माझ्या सासूआईंसोबत माझं खूप छान जमतं, माझ्या नणंदताई आहेत त्यांच्यासोबतही माझं खूप छान जमतं. आणि कारण मी यांचं नाव घेते, कारण की सासरी कोणासोबत सून भांडते तर मग पहिलं सासू, नणंद, हे लोक, जाऊबाई वगैरे हे लोक सगळे समोर येत असतात. सो माझ्या कंडिशन्समध्ये असं अजिबात नाही आहे. मला त्यांच्यासोबत कधीच भांडायचं नाही आहे. आणि मला माझ्या आईवडिलांनी काय शिकवलं आहे ह्या गोष्टी मला खूप चांगल्या लक्षात आहेत. शिकवल्या म्हणण्यापेक्षा सांगितलेल्या आहेत. काही गोष्टी त्या माझ्या खूप छान लक्षात आहेत आणि त्यामुळे, आणि माझी माणसंही चांगली आहेत. सासरची ज्या माझ्या सासूबाई आहेत त्या आणि माझ्या नणंदताई, त्याही दोघी चांगल्या आहेत. आम्ही एकमेकींना त्या मला समजून घेतात आणि मी त्यांना समजून घेते आणि ह्या कारणास्तव आमची भांडणं वगैरे नाही होत. सो कोणीही या गोष्टी असं बोलू नका की ते लोक वाईट आहेत किंवा मी वाईट आहे किंवा मी सासरच्या लोकांशी भांडते, मी त्यांनाही तोडले, वॉटेवर जे काही क्वेश्चन्स तुम्हाला असतील, असं काही नाही आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. हे मला जस्टिफिकेशन द्यायची मुळात गरज
गरज नाही आहे, पण हे सांगावं लागतं आहे कारण की लोकं गैरसमज करून घेतात. त्यामुळे मग आपण वाईट ठरतो आणि त्या कारणास्तव ह्या गोष्टी सांगाव्या लागतात. आणि हे सुद्धा मी नक्कीच तुम्हाला सांगेल की माझ्या सासरची सासू आई आणि माझ्या सासरे आणि माझ्या नणंदताई आहेत ना, त्या खूप प्रेमळ आहेत. आणि काय होतं सांगू का, त्या प्रेमळ आहेत आणि आपण म्हणतो ना की लाईक फॉर एक्झाम्पल माझा स्वभाव मी तुम्हाला थोडक्यात सांगते. मला जर कधी राग आला किंवा मला जर काही बोलायचं असेल, मी लोकांना चुगल्या करणं किंवा लोकांना सासू सासऱ्यांबद्दल सांगणं, वाईट सांगणं, या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा मी चूज करेन की मी त्यांना स्वतःहून जाऊन शेअर करेन की आई मला हे नाही पटलं, किंवा नणंदताई असतील तर ताई मला हे तुमचं नाही पटलं वगैरे. मी स्वतः शेअर करेल. असं कधी झालं नाही, पण कधी वेळ आली तर मी शेअर करेन. सो मला कोणाला सांगायची गरज नाही आहे की माझं घरामध्ये भांडणं आहेत किंवा वाईटच चाललं आहे किंवा मला समजून नाही घेत, व्हॉटएव्हर जे काही असेल. सो या गोष्टी मुळातच नाही आहेत, पण कधी फ्युचरमध्ये ह्या गोष्टी आल्या मी स्वतःहून त्यांना जाऊन शेअर करेल की ताई मला असा असा राग आला किंवा आई मला असा असा राग आला, व्हॉटएव्हर जे काही असेल. सो या गोष्टी नक्कीच समजून घ्या आणि मला वाटतं प्रत्येक सुनेने आणि प्रत्येक सासूबाईंनी हेच करावं. लोकांना काही गोष्टी सांगण्यापेक्षा माझी सून अशीच आहे, माझी सून तशीच आहे, हे सगळं सांगण्यापेक्षा बेटर की तुम्ही तुमच्या सुनेला शेअर करा की तुझं इकडे इकडे चुकलं आणि सुनेचं कर्तव्य आहे की तिने शांतपणे ऐकून घ्यावं किंवा तिचं जे काही असेल म्हणजे गैरसमजुतीने काही गोष्टी झाल्या असतील तर तिने त्या गोष्टी शेअर कराव्या किंवा आन्सरेबल असावं. सो या सगळ्या गोष्टींना नक्कीच केल्या तर घरामध्ये कधीच या कटकटी होणार नाहीत आणि आमच्या घरामध्ये ह्या कटकटी अजिबात नाही आहेत. आमचं खूप छान जमतं, खूप छान पटतं. आम्ही एकमेकींना खूप छान समजूनही घेतो. सो ह्या गोष्टीचं जस्टिफिकेशन मला द्यावं लागलं, माझ्यावर वेळ आली त्यामुळे मी ह्या गोष्टीचं जस्टिफिकेशन दिलं आहे. मी अजिबात भांडत नाही आणि मला फ्युचरमध्येही जाऊन कधीच मला त्यांना दूर नाही करायचं किंवा मला त्यांच्याशी भांडायचं नाही. मला कधी वाटलंच तर मी त्यांच्यासोबत त्या गोष्टी शेअर करेल. हे बघा वाजलेले आहेत किती, 10 मिनिट घड्याळ पुढे आहे. सो 1:45 वाजलेले आहेत आणि मी बघतीये बिग बॉस, बिग बॉस, स्मॉल बॉस. त्यांच्याकडे रात्री 1:30 वाजलेला आहे सध्या. एनिवे चलो, कामावरून घेते मी पटापट पटापट. तर मित्रांनो आता मी करते पॅकिंग. कुठे चाललो आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच. आपले व्लॉग्स यायला नक्कीच उशीर होतो आहे. हा व्लॉग खूप अगोदरचा होता आणि हा व्लॉग मी आता अपलोड करते. सो ठीक आहे, तुम्ही समजून घ्याल. आणि रात्री माझी बडबड चालूच होती कंटिन्युअसली, पण आता त्या गोष्टी तुमच्या पुढे मी बोलते. ते म्हणजे माझा स्वभाव. माझा स्वभाव जास्त गुंतागुंतीचा नाहीच आहे. जर समजून घेतलं तर लगेच समजणारसारखा माझा स्वभाव आहे. मी लहानपणापासून जशी वाढली आहे तशीच मी आहे आणि माझ्या स्वभावामध्ये ना एकदम सॉर्टेड गोष्टी आहेत. मला ना खोटं अजिबात पटत नाही किंवा कोणीतरी खोटं बोलतं आहे, गैरसमज करून घेतं आहे किंवा एखादी गोष्ट असते ना, आपण एखाद्याला समजावतो आहे पण त्याची ऐकण्याची क्षमता नाही आहे किंवा तो आपल्याला खोटं ठरवतो आहे, या गोष्टी मला पटत नाही. आणि दुसरी गोष्ट जर सांगावी ना तर मला आलेले प्रेग्नन्सीमधले अनुभव एकदम वर्स्ट आहेत. म्हणतो ना आपण प्रेग्नन्सीमध्ये आणि पोस्टपार्टममध्ये मी शांत होती. माझ्या थ्रू आउट जर्नी मी खूप शांत होती. मी फक्त मजा बघितली लांबून, पण त्या मजेमध्ये मला खूप काही गोष्टी समजल्या. येस, या गोष्टी तर नक्कीच समजतात, कोण आपलं आहे कोण परकं आहे या गोष्टी समजतात. कोण आपल्याला समजून घेतं, आपण जर चिडचिडी करतोय किंवा रागराग करतोय तर कोण आपल्याला समजून घेतं. त्याहूनही जास्त याही गोष्टी समजतात की ना आपण एखादी गोष्ट केलेली नसते किंवा बोललेलोही नसतो तरीही लोक आपल्याला जज केलं जातं, लोकांनी आपल्याला जज केलेलं जातं. आणि मला सिरियसली सांगते, एवढे अनुभव आलेले आहेत ना या सगळ्या गोष्टींमध्ये, ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी खूप शांत होते आणि मी शांत राहून खूप अनुभव घेतलेले आहेत. जेवढे मला माझ्या या पूर्ण आयुष्यात नाही आले ना तेवढे मला ह्या 1-2 वर्षामध्ये अनुभव आलेले आहेत. काही जणांनी उगाचच गैरसमजुतीने माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊन स्वतःचे तर्कवितर्कसुद्धा लावलेले आहेत. इथपर्यंत गोष्टी झालेल्या आहेत. बट मी आन्सरेबल नाही आहे, कारण की ती लोकं मुळात आपली नाहीच आहेत. आणि प्रत्येकाची वेळ येते, प्रत्येकाचा दिवस येतो. कधीतरी तुम्हाला मी समजेलच आणि त्या कारणास्तव ह्या गोष्टी इथे बोलूनही फायदा नाही आहे. माझा स्वभाव हा थोडक्यात आहे एकदम सिम्पल आणि सॉर्टेड आणि मला गरज आहे म्हणून मी कोणाशी गोड बोलतही नाही आणि मी इथून पुढेही कधी बोलणार नाही. कितीही मला गरज असू दे, एकटीमध्ये लढण्याची ताकद असेल तर कोणाला काही गोड बोलण्याची गरज कधीच पडत नाही आणि मी ते नाही करू शकत. आणि ज्यांना कोणाला मला बोलायचं आहे, जे मला माझी माणसं वाटतात त्यांना मी स्ट्रेट डायरेक्ट तोंडावर बोलते. अदरवाईज
अदरवाईज मी बोलतच नाही. आणि आता खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात, त्या कारणास्तव मी आता खूप शांत आहे. इथून पुढे तर मी अजूनही शांत होऊ शकते. मी फक्त मजा बघेन, लांबून बघेन किंवा मी जाणून घ्यायचा प्रयत्न नाही करणार. जे म्हणतो आपण इग्नोरायन नमः, ते कायमचं असेल. सो ज्यांना माझ्यापासून दूर जायचं आहे त्यांच्यापासूनच मी खूप दूर गेलेली आहे. मी ऑलरेडी आता गेलेली आहे, मी खूप पुढे निघून गेलेली आहे आणि या गोष्टी माझ्या चालू राहतील. आणि मी कोणाचं वाईट नाही लेखत आहे, कारण की प्रत्येकाला प्रत्येकाची कर्म ही भोगावीच लागतात आणि ती पुढे जाऊन नाही, ती ह्याच जन्मात आणि इथेच भोगावी लागतात. सो मला आता कर्मबिलीवर राहणं ही गरजेचं आहे. जे काही माझ्या आयुष्यामध्ये मी वाईट केलेलं असेल ते मला येतच कुठे ना कुठे भोगावं येतं. छोटंसं फ्रूट त्याचं आपल्याला मिळूनच जातं. सो अशा गोष्टी प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये असतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात आणि त्या कारणास्तव मी या गोष्टीचं टेन्शन अजिबात घेत नाही. सो हा माझा स्वभाव आहे आणि हा स्वभाव माझा कदाचित माझ्या घरच्यांनी समजून घेतला आहे आणि त्या कारणास्तव त्यांचं आणि माझं खूप छानपणे पटून जातं आणि मीही सगळ्यांना समजून घेते. माझाही रोल आहे काहीतरी या सगळ्या गोष्टींमध्ये. सो मीही समजून घेते. आणि आपण म्हणतो ना नवरा बायकोची भांडणं, तर आहे ना अजून एक जसं सासूला मध्ये घेतलं, जसं नंदेला मध्ये घेतलं, तसं नवऱ्याचंही सांगते. नवराही जो असतो ना, नवरा आणि प्रत्येक नवरा आणि बायकोमध्ये छोटी मोठी नोकझोक होत असते. तशी नोकझोक असते ती तेवढी आमच्यामध्ये होते, अमोल आणि माझ्यामध्ये कधीतरी. अदरवाईज त्याच्या पलीकडे काही नसतं. नवरा बायकोला साथ देतो आणि बायको नवऱ्याला साथ देते. हे दोघांचं कर्तव्यही असतं आणि दोघी एकमेकांवर भरभरून प्रेम करतात. त्या कारणास्तव त्यांच्यामधली भांडणं ही कधी मॅटर नाही करत. सो हे छोटं मोठं चिडचिडपणा वगैरे असतो. अमोल कधी माझ्यावर चिडतात, कधी मी चिडते, या नॉर्मल गोष्टी असतात. सो मी स्टेटस, स्टोरीज किंवा ज्या काही माझे रील्स वगैरे असतात ते माझ्या घरच्यांसाठी बिलकुलही नाही आहेत आणि इतरही कोणासाठी नाही आहेत. सो मी माझ्या घरच्यांसोबत नाही भांडत, हे मला इथे क्लिअर करायचं आहे. आता वेगळा पार्ट राहिला ते म्हणजे करिअर. तर मित्रांनो, माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट घेऊन मला वाढवलेलं आहे, मला शिकवलेलं आहे आणि हे मी कधीच नाही विसरू शकत. मी करिअर ओरिएंटेड आहे, मला करिअर करायचं आहे, मला खूप मोठं व्हायचं आहे, माझी स्वप्नंसुद्धा खूप मोठी आहेत. त्याशिवाय मला नवऱ्यालाही सपोर्ट करायचा आहे. जर आपण बघितलं तर नवऱ्याला साथ देणं हे बायकोचं कर्तव्य आहे, तसं मला अमोलला सपोर्ट करायचा आहे. माझ्या आईवडिलांचं नावही मला खूप मोठं करायचं आहे आणि मी करिअर ओरिएंटेड असल्याकारणाने मी घरात बसून राहणारी नाही आहे. आणि खूप लोकांना प्रश्न पडतो जॉब रिलेटेड. सर्वांना माहिती आहे की मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करत होती, तिथे मी रिझाईन केलेलं नाही आहे. माझा ह्यूज ब्रेक झाला आहे. आय डोंट नो पुढे मी जॉब करेल नाही करेल, मी तिकडे करेल की मी दुसरीकडे कुठे करेल, मला ह्या सगळ्या गोष्टी आता नाही माहिती, त्यामुळे मी नाही सांगू शकत. बट येस, आय एम अ करिअर ओरिएंटेड आणि मला फ्युचरमध्ये करिअर करायचं आहे, मला नाव मोठं करायचं आहे आणि खूप पुढे जायचं आहे. माझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि स्वतःची अशी आयडेंटिटी मला करायची आहे. त्यात आता माझं बाळ झालेलं आहे आणि या बाळासाठी सुद्धा मला खूप मोठं व्हायचं आहे. ही माझी स्वप्न आहेत आणि मी हे नक्की करणार. मला स्वतःला एक कॉन्फिडन्स आहे, नॉट ओव्हर कॉन्फिडन्स, पण मला कॉन्फिडन्स आहे, मला स्वतःवर विश्वास आहे की या गोष्टी मी नक्की करू शकते. सो या गोष्टी फ्युचरमध्ये नक्कीच असणार आहेत. सो त्यामुळे कोणाला हाही प्रश्न जर पडत असेल किंवा कानावर येतात ह्या गोष्टी, सो येस, कोणी आपुलकीने विचारतं आणि कोणी मुद्दामूनही विचारतो. सो जे आपुलकीने विचारतात त्यांच्यासाठी हा आन्सर आहे माझा. सो एनिवे, बरंच बोलली आहे मी माझ्या मनातून. खूप गोष्टी मला ॲक्च्युली बोलायच्या आहेत, बट त्या इथे ह्या व्हिडिओमध्ये लगेच पॉसिबल नाही आहे. हा बघा क्रिशिवाचा हेअर क्लिप. एनिवे, सो मित्रांनो, माझा वीक पॉईंट आहे की मी इमोशनल खूप होते आणि ओव्हर थिंकर असल्याकारणाने खूप एखाद्या गोष्टीचा, एखाद्या विषयाचा, एखाद्या माणसाचा खूप विचार करते आणि ह्या कारणास्तव आतापर्यंत मला खूप प्रॉब्लेम्स आलेले आहेत, छोटे मोठे प्रॉब्लेम्स. आणि कोणाला वाटतं की मोनाली टेन्शन नाही घेत, तर मोनाली खूप टेन्शन घेते, खूप विचार करते. तिचा स्वभाव हा असाच होता, तिने कधी कोणाला दाखवलं नाही किंवा एक्सप्रेस केलं नाही, त्यामुळे त्या गोष्टी कधी दिसल्या नाही. बट येस, माझा स्वभाव हा असा होता आणि ह्या गोष्टी आता मी दूर ठेवलेल्या आहेत. स्ट्रेस रिलीफ फील करते आणि पॉझिटिव्ह फील करते. सिरियसली तुम्ही सुद्धा हे करून बघा. तर मित्रांनो, मी बघत आहे बिग बॉस सीझन 6. तर कोणाला माहिती आहे का विनर कोण होणार आहे बिग बॉस सीझन 6चा? जर कोणाला माहिती असेल तर मला ॲडव्हान्समध्ये सांगा. तर काहीच काही नाही आहे, बॅग वगैरे मला भरायची आहे आणि उद्या आम्ही कुठेतरी चाललेलो आहोत. सो बॅग भरायची आणि त्या सगळ्यासाठीच मी बिग बॉस लावलेला आहे समोर, जो की आम्ही जेवताना वगैरे कधी पॉसिबल झालं तरच बघतो. सो आता मी बॅग वगैरे भरते, तोपर्यंत मी बिग बॉस साईड बाय साईड बघते रात्री 1:45 वाजता. आणि मला नाही वाटत ते कम्प्लीट होईल बिग बॉस माझं बघून. मी उद्या किंवा परवा, उद्या पण पॉसिबल नाही आहे, परवा मी कदाचित बघू शकते. सो चलो,
बिग बॉसचा आवाज पॉज करते तरच मग व्हिडिओ आपला चांगला होईल, म्हणजे शूट आपलं चांगलं होईल. काय थोडी मस्ती करते, बाकी काय नाही. एनिवे चलो भेटूयात. तर मित्रांनो फायनली आलेली आहे मी थोडी बकबक करायला. तर क्लिप तुम्ही पाहिलीच अगोदरची, त्यामध्ये मी सगळं काही काम करत होती. ते शेवटी मला अमूल आल्यावरच घरातलं काम करावं लागलं. घरातलं काम म्हणजे जेवण वगैरे. त्यानंतर माझं जेवण वगैरे झालं. त्यानंतर क्रिशिवाचं जेवण झालं, म्हणजे तिला मी खाऊ घातलं. त्यानंतर आम्ही दोघेजणं जेवलो. आमच्या दोघांचं जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे होती ती सगळी आवरली, किचन क्लीन केलं, झाडू मारला, लादी पुसली, सगळं काही आवरलं तिचं. तिला झोपवलं. आत्ता जस्ट ती पोरगी झोपलेली आहे. एक नंबर हट्टी झालेली आहे आता, एक नंबर. सो ठीक आहे, जे खरं आहे ते मी बोलते तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट अशी की आता तुम्ही पाहिलंच की मी बॅग वगैरे पॅक करत होती. सो आम्ही एक्झॅक्ट कुठे चाललो आहे हे मला सांगा तुम्ही कॉमेंट करून. आणि इफ तुम्हाला नाही समजलं तर नेक्स्ट व्लॉग आपला येतोच आहे, उद्याच येतोय. सो नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच की आम्ही कुठे गेलो होतो. सो जिकडे आम्ही चाललेलो आहोत काही गोष्टींसाठी, काही कामासाठी चाललेलो आहोत, पण जिकडे काही चाललो आहे ती माझी आवडती प्लेस आहे. सो तिकडे मला नेहमीच जायला आवडतं. आणि सकाळी मला ॲज युजल लवकर उठायचं आहे. लवकर जर नाही उठली तर लवकर जाणं नाही होणार. कृषीवाचं वगैरे सगळं काही आवरावंच लागतं, घरातली कामं करावी लागतात आणि मगच घरातून बाहेर निघावं लागतं. या कारणास्तव मला थोडंसं लवकर उठणं गरजेचं आहे. सो आम्हाला घरातून निघायचं आहे एक 7, 7:30, 8 या दरम्यान. 7 किंवा 7:30 तुम्ही पकडून चाला. सो मला थोडंसं लवकर उठावं लागेल. 1-2-3 तासाची झोप होईल माझी, पण दॅट इज इनफ फॉर मी. चलो भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू, बाय बाय.